ठरलं तर मग या मालिकेत पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट संपून जातं आणि सायली कोणालाही न सांगता गुपचूपपणे घर सोडून निघून जाते. तर याची चाहूल सुभेदार कुटुंबाला लागते आणि सुभेदार कुटुंबाला मोठा असा धक्का बसतो. सायली कोणालाही न सांगता गेल्यामुळे कल्पना खूप चिडलेली असते. तर याचा जाब कल्पना अर्जुनला विचारते. अर्जुन सायलीला शोधून त्याच्या प्रेमाची कबुली देऊन कायमची सुभेदारांच्या कुटुंबाच्या घरात कसं घेऊन येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. या मालिकेत सायलीने अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट संपल्याची जाणीव करून दिलेली असते. हे ऐकून अर्जुनला खूपच धक्का बसतो. सायली निघून जाणार याचा त्रास अर्जुनला खूप होत असतो. अर्जुनला वाटतं सायली इथे कायमचीच राहावी, परंतु काय करणार, त्यांचा नाईलाज असतो. अर्जुनला आता सायलीला प्रपोज करायला पण भीती वाटत असते, कारण सायली घर सोडून जाणार असते. तर इकडे सायलीच्या मनात अर्जुनबद्दल खूप प्रेम असतं, परंतु नाईलाजाने सायलीला घर सोडून जायला लागतं. कॉन्ट्रॅक्टची तारीख संपते आणि सायली सकाळी उठते तेव्हा घरातले सगळेजण झोपलेले असतात. तेव्हा सायली बॅग भरते आणि चिठ्ठी लिहून बाहेर पडते. सायली संपूर्ण घर बघत असते, कारण तिचा जीव सुभेदार कुटुंबात अडकलेला असतो. सायली जाताना देवी आईला म्हणते, देवी आई, या घरच्या माणसांनी मला खूप प्रेम दिलं आहे. आई, यांना तू चांगला आनंदी ठेव. आईनी तर मला त्यांची मुलगीच मानली, मुलीसारखं मला वागवलं, ते मला त्यांची मुलगीच समजतात. या सगळ्यांना तू खूप आनंदात ठेव. आणि सायली हे बोलून निघते. सायली बाहेर पडत असताना तिचा पदर दरवाजाच्या कडीत अडकतो आणि सायली मागे वळून बघते तर तिला समोर प्रतिमाचा फोटो दिसतो. सायलीच्या कानावर तिचा लहानपणीचे आवाज येऊ लागतात. तिला काहीच समजत नाही, तिला काय होतंय हे तिला काहीच समजत नाही. परंतु सायली घराच्या बाहेर पडते. तर इकडे सकाळी अर्जुन उठतो. त्याला सायली दिसत नाही. तो आजूबाजूला बघत असतो. त्याला समोर कॅलेंडर दिसतं आणि आठवतं कॉन्ट्रॅक्टची तारीख संपली आहे. अर्जुन ढसाढसा रडायला लागतो. तर अर्जुनचं लक्ष सायलीने लिहिलेल्या चिठ्ठीकडे जातं. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की सर, मी कोणालाही सांगून नाही जाऊ शकत, कारण जर मी हे सगळ्यांना सांगितलं तर मला ते इथेच थांबवून ठेवतील. त्यामुळे मी कोणालाही न सांगता निघून गेली आहे. तर अर्जुन खूप रडत असतो आणि अर्जुनच्या हातातून डायरी पडते आणि नेमकं तेच पान उघडतं की ज्याच्यामध्ये सायलीने प्रेमाची कबुली लिहिलेली असते. ती डायरी अर्जुन वाचतो तेव्हा अर्जुनला आनंदाचा धक्का बसतो. अर्जुनला हे पाहून खूप आनंद होतो. अर्जुन खूप खुश होतो. अर्जुन सायलीला शोधायला जातो. इतक्यात कल्पना अर्जुनला हाक मारते आणि विचारते, अर्जुन, खूप वेळ झाला, सायली खाली नाही आली, तिला बरं नाही आहे का? अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, सायली बरी आहे, तिला काहीच नाही झालं, कदाचित ती मंदिरात गेली असेल. अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कल्पना म्हणते, काय झालं अर्जुन? अर्जुन कल्पनाला म्हणतो, मी खूप खुश आहे मम्मा, कारण मला जी गोष्ट पाहिजे होती ना ती भेटली आहे. अर्जुन आता कल्पनाला सांगतो, मम्मा, मी कामासाठी निघतो, येताना सायलीला घेऊन येतो. कल्पना आणि विमल म्हणतात. या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात आणि दोघंही परत गोड होतात आणि ते दोघं हसत असतात आणि कल्पना आणि विमल याच्यावर हसत असतात. तर इकडे अर्जुन कुसुमकडे जातो आणि म्हणतो, कुसुमताई, सायली कुठे आहे? कुसुम म्हणते, सायली आलीच नाही. अर्जुनला हे ऐकून खूपच धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, सायली चिठ्ठी लिहून निघून आली पण इथे नाही आली. कुसुमला सुद्धा धक्का बसतो. तर दोघं पण सायलीला कॉन्टॅक्ट करतात पण तिचा फोन स्विच ऑफ असतो. मग अर्जुन चैतन्यकडे जातो आणि चैतन्याला म्हणतो, मिसेस सायली भेटत नाही आहेत. काल आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे आणि सायली निघून गेली आहे. मला वाटलं कुसुमताईंकडे गेली असेल, पण ती तिथे पण नाही आहे. त्यानंतर दोघे पण सायलीचा शोध घ्यायला लागतात. तर अर्जुनच्या लक्षात येतं, मिसेस सायली जाऊन मंदिरात गेल्या असतील. तर अर्जुन गाडी मंदिराकडे घेतो. तर पाहतो तर काय, सायली बाकावर बसलेली असते. सायली खूप रडत असते. अर्जुन तिच्याजवळ जातो. सायली अर्जुनला पाहून आपले डोळे पुसून घेते. अर्जुन म्हणायला लागतो, तुम्हाला सांगून नाही जाता आलं का? तुम्हाला सांगायला हवं होतं की तुम्ही कुठे जात आहात. तेव्हा सायली काहीच बोलत नाही, कारण सायलीच्या मनात अर्जुनबद्दल खूप प्रेम असतं आणि सायलीला अर्जुनपासून दूर जायचं नसतं. या गोष्टीमुळे सायलीला रडू येत असतं. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, चला आता. सायली म्हणते, कुठे? अर्जुन म्हणतो, आपल्या घरी. सायली म्हणते, सर, कॉन्ट्रॅक्ट तर कालच संपलं आहे, मग मी आता तुमच्या घरी कसं येऊन काय करणार? अर्जुन खूप आग्रह करत असतो. सायली म्हणते, सर, तुम्ही कोणत्या नात्याने तुमच्या घरी मला घेऊन जाताय? सायली म्हणते, सर, मला एक नातं सांगा ज्यामुळे मी तुमच्या घरी येऊ शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुमची डायरी मला भेटली.
त्यामध्ये तुम्ही माझ्याबद्दल लिहिलं होतं ते मी पाहिलं. सायली खूप घाबरते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही हे सांगायला खूप उशीर का केलात? मी पण तुमच्या प्रेमात पडलो आहे, परंतु मी तुम्हाला अजूनपर्यंत नाही सांगितलं, कारण या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलं आहे, जर कोणी एकमेकांच्या प्रेमात पडलं तर हे कॉन्ट्रॅक्ट संपून जाईल. अर्जुन असं म्हणून पुढे बोलतो, मिसेस सायली जे तुम्ही डायरीमध्ये लिहिलं होतं ना, ते मला समोर बोलून दाखवा. सायली मान खाली घालते. अर्जुन सायलीची मान वर करतो आणि म्हणतो, सायली मिसेस सायली एकदा बोलून दाखवा. सायली आपलं प्रेम व्यक्त करते आणि दोघे पण एकमेकाला मिठी मारतात आणि हा भाग इथेच संपतो.